उधारी पैशाच्या वादातून धारदार शस्त्रानं सोनाराचा खून. चंदगडमधील घटना. रक्ताने माखलेले कपडे धुताना आरोपीला घेतलं ताब्यात. गुळमगावच्या हद्दीतील वाघजाई वेस येथील झाडाझुडपात केला हल्ला. उधारी दिलेले मालाचे पैसे परत देण्याच्या रागातून बाळकृष्ण अनंत सोनार, सध्या राहणार तोडये, मूळगाव, कालकुंद्री तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर, वय 60 यांची धारदार वेळ्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. संशयित आरोपी रमेश बापू पाटील, राहणार तोडये, तालुका चंदगड, याला चंदगड पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे धुताना ताब्यात घेतलं. बाळकृष्ण सोनार हे सोने चांदी खरेदी विक्रीचे व्यापारी आहेत. खरेदी केलेल्या दागिन्याचे रमेश बापू पाटील यांनी बाळकृष्ण सोनार यांना 1,30,000 रुपये देणे होते. अनेक वेळा पैशासाठी तगादा लावूनही पाटील यांनी पैसे दिले नाहीत. दरम्यान मंगळवारी दुपारी 1च्या सुमारास धामणे कर्नाटक हद्दीतून स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या डोंगरातून मोटारसायकलवरून रमेश यांनी बाळकृष्णला पैसे देतो चल असे सांगून नेलं. स्वप्नवेल पॉईंट मार्गे गुळमगावच्या हद्दीतील वाघजाई वेस येथे झाडाझुडपात घनदाट जंगलात त्याच्यावर विळ्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण गंभीर जखमी अवस्थेत पडल्यानंतर घाबरलेल्या रमेशने घराकडे पलायन केलं. दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मोबाईलवरून चंदगड पोलिसांना ही माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून चंदगड पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. यावेळी गंभीर जखमी असलेल्या बाळकृष्ण यांना तातडीने रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांचं एक पथक रमेश याला पकडण्यासाठी तुडिये येथे दाखल झालं. रक्ताने माखलेले कपडे धुत असताना रमेश याला पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरा चंदगड पोलीस ठाण्यामध्ये सुधाकर सोनार यांच्या फिर्यादीनुसार रमेश पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.